स्टारबक्स, चायोज आणि चायनाचं लुक इन कॉफी ह्यांच्यासारखं स्केलिंग मॉडेल जर का कोणी करू शकत असेल असं मला विचारलं तर चहा कॉफीमध्ये दुसरा एक ब्रँड आहे, तो म्हणजे चाय सुट्टा बार. चाय सुट्टा बार हा अनुभव आणि आनंद दोघांनी इंदोरची मुलं 2016 साली UPSCच्या परीक्षेचा एक्झामचा अभ्यास करत होते आणि चहाच्या टपरीवरती चहा पिता पिता त्यांना एक रिअलाइज झालं की यार चहाच्या टपरींना कुठेच ब्रँडिंग नाही आहे आणि प्रत्येक टपरी वेगळी आहे आणि जवळपास प्रत्येक 500 मीटरवरती एक टपरी असते आणि तिथे चहा सगळीकडे विकला जातो. मग आपण एखादं ब्रँडेड अशा प्रकारचं स्टोअर काढायचं का? त्यांनी काय केलं, 3 लाख रुपये जमा केले आणि इंदोरमधल्या एका गर्ल्स हॉस्टेलच्या समोर पहिलं एक शॉप टाईप टाकलं आणि त्याला नाव दिलं चाय सुट्टा बार. याचं त्यांनी करताना ब्रँडिंग करताना त्यांनी एक गोष्ट केली की आतला जो ॲम्बियन्स आहे तो थोडासा बारसारखा यूथला जरा असं चांगला वाटेल, वाईब्स वाटतील अशा प्रकारचं काढलं. तिथे वेगळ्या प्रकारचे चहा त्यांनी इंट्रोड्यूस केले, चॉकलेट चहा, रोज चहा, पान चहा, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स पण त्यांनी काढले जे तरुणांना आवडतात आणि अशा प्रकारे त्यांनी सुरू केलं. हे सक्सेसफुल झाल्यानंतर मग त्यांनी एक एक आउटलेट्स काढायला सुरुवात केली. आज जवळपास त्यांचे 2025 साली 370 शहरांमध्ये 600 पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत आणि जवळपास 150 ते पावणे 200 करोडचा रेव्हेन्यू ते याच्यातनं जनरेट करतात विदाऊट टेकिंग अ सबस्टॅन्शियल VC फंडिंग. खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे. त्यांनी एक आणखीन चांगली गोष्ट केली म्हणजे त्यांनी कुल्हडमध्ये चहा द्यायला सुरुवात केली, नॉर्मल कपमध्ये देण्याच्या ऐवजी, आणि त्याच्यामुळे एक पूर्ण पॉटरी बिझनेसला पण त्यांनी त्याच्याबरोबर जोडलं आणि तो एक त्यांनी डिफरन्शिएटर स्वतःचा ठेवला आणि त्याच्यामुळे ते युनिकली ओळखले जातात. चाय सुट्टा बार खऱ्या अर्थाने जे लुक इन कॉफीने 29,000 आउटलेट्स काढल्यात तशा प्रकारे स्केल करू शकेल का? मला असं वाटतं करू शकेल. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट्समध्ये लिहा.